बहुत वर्ष पहले जब पृथ्वी पर देवता और राक्षस दोनों रहते थे, उस समय एक राजा था, राजा चंद्रभान। राजा चंद्रभान की एक सुंदर, बुद्धिमान आणि प्रेमळ बहीण होती सुधा। दोघांमधलं नातं खूप घट्ट होतं। बालपणापासून ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते। एक दिवस असं झालं की चंद्रभान युद्धावर गेला। युद्ध भयंकर होतं। सुधा रोज देवतांना प्रार्थना करत होती की तिचा भाऊ सुखरूप परत्यावा। महिने गेले, पण कोणतीही बातमी नव्हती। सुधा रडत होती, पण तिच्या डोळ्यात आशा होती। शेवटी एका सुंदर दिवशी कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला चंद्रभान आपल्या बहिणीच्या दारात आला। सुधाने आपल्या भावाला पाहून आनंदाने उड्या मारल्या। तिने त्याच्या कपाळावर चंदनाचं आणि कुंकुमाचं टिळक लावलं, त्याच्यासाठी आरती केली आणि गोडधोड बनवलं। भाऊही आनंदाने बहिणीला सुंदर भेट दिली। बहिणी, तू माझी रक्षा केलीस, म्हणून हा दिवस मी सदैव लक्षात ठेवीन, असं म्हणाला। त्या दिवसापासून असं मानलं जाऊ लागलं की या दिवशी जर बहीण भावाच्या कपाळावर टिळक लावते, तर भावाचं आयुष्य दीर्घ आणि सुखी राहतं। आणि भावाने बहिणीला भेट देऊन तिचं रक्षण करण्याचं वचन द्यावं। एक दुसरी कथा पण प्रसिद्ध आहे। यमराज, मृत्युदेव आणि त्याची बहीण इमी, यमुना देवी यांची। यमराज बऱ्याच वर्षांपासून आपल्या बहिणीला भेटला नव्हता। अखेर एक दिवस तो तिच्या घरी गेला। यमी आनंदाने न्हावून तयार झाली, घर सजवलं, आरती केली, भावाचं स्वागत केलं आणि त्याला गोड खायला दिलं। यमराज इतका प्रसन्न झाला की त्याने म्हणाले, ज्या दिवशी बहीण आपल्या भावाचं स्वागत करते, त्या दिवशी भावाला मृत्यूचा भय नसतो। आणि म्हणून त्या दिवसाला भाऊबीज असं नाव पडलं। भाऊचा आणि बहिणीचा बंध जपणारा पवित्र दिवस। आजही भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला घरी बोलवतात। त्याच्या कपाळावर चंदन कुंकुमाचं टिळक लावतात, आरती करून त्याचं दीर्घायुष्य मागतात। भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि वचन देतो, तुझं रक्षण माझं कर्तव्य आहे। हा सण प्रेम, विश्वास आणि नात्याच्या जिव्हाळ्याचा उत्सव आहे। त्यात ना लोभ आहे, ना व्यवहार, फक्त एक निरागस भावनिक नातं आहे, जे कधीच तुटत नाही। अर्थात भाऊबीज आपल्याला शिकवते की बहीण ही केवळ नात्यातली व्यक्ती नाही, ती आपल्या जीवनातील आशीर्वाद आहे। भाऊ हा तिचा संरक्षणकर्ता नसून तिच्या आयुष्यातील आधार आहे।